नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आकृत्यांची संख्या मोजणे हा जो बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे, तर या टॉपिकवरचे प्रश्न आपण घेणार आहोत। जवळपास सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारला जातो, जसे तलाठी भरती, पोलीस भरती, फॉरेस्ट भरती, त्याचप्रमाणे MPSC भरतीमध्ये पण या टॉपिकवर प्रश्न विचारले जाते। तर हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे। तर आपला पहिला प्रश्न आहे, शेजारील आकृतीमधील चौरसांची संख्या किती? अशा प्रकारचा प्रश्न केला। एक आकृती दिली आहे आणि या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे हे आपल्याला काढायचे आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न सोडवायच्या अगोदर प्रश्नामध्ये नेमकं आपल्याला विचारले काय ते सर्वप्रथम कन्फर्म करणे आवश्यक आहे। तर बघा, इथं चौरसांची संख्या म्हटलं आहे। का म्हटलं आहे? चौरसांची संख्या। मग लक्षात ठेवा, गायगरीमध्ये आपण चौरस म्हटलं, आपण चौकोन वाचू, तर ह्या चुका करू नका। इथे बघा, प्रश्नामध्ये चौरस म्हटलं। चौरस आणि चौकोन ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत। चौकोन म्हणजे काय? कोणताही चौकोन ज्याला चार कोन आहे तो काय झाला? चौकोन। परंतु चौरस म्हणजे काय? तर चौरस म्हणजे त्याचे चारही बाजू कशा आहेत? समान लांबीचे आहेत आणि त्याचे चारही कोन सारख्या मापाचे आहेत, म्हणजे ज्यांच्या चारही कोन 90 अंशाचे म्हणजे काटकोनात आहेत, तो झाला चौरस। तर तुम्हाला या प्रकरणाचा प्रश्न विचारला असेल आणि तुम्हाला चौरसांच्या ऐवजी चौकोनांची संख्या म्हटली असेल, तर चौकोनांची संख्या कशा प्रकारे करायचं याचा व्हिडिओ मी अगोदर चॅनलला घेतला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मग आपल्याला चौरसांची संख्या काढायची आहे, तर याकरिता आपल्याला कोणत्या सूत्राचा वापर किंवा कोणत्या पद्धतीचा वापर करायचा ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी पुढे जाण्या अगोदर तुम्हाला या चॅनलवर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, अगोदर आपण हे जे लाईन दिले आहेत, आडवी लाईन आणि उभे लाईन, यांना क्रम देऊ। क्रम दिले तर बघा, हा 1 2 3 4, आडवी लाईन 4 आहे, उभी लाईन 1 2 3 4 दिला आहे। ठीक आहे, आपण आडवे आणि उभ्या चौरसांना क्रम दिलेला आहे। क्रम दिल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, आडव्या लाईनमधील शेवटची संख्या आणि उभ्या लाईनमधील शेवटची संख्या यांचा गुणाकार, त्यानंतर त्याच्या अगोदरची संख्या, त्याच्या अगोदरची संख्या यांचा काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे। म्हणजे बघा, इथं शेवटची संख्या किती आहे? 4, इथं शेवटची संख्या किती केला आहे? 4, मग यांचा गुणाकार। 4 नंतर इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, आणि त्यानंतर इथे किती राहिला? 1, उरत काय आहे? 1। तर बघा, इथं उरलेल्या ज्या संख्या त्यापैकी जे मोठी संख्या आहे ते आपल्याला मग दिलेल्या उत्तरामध्ये मिळवायची आहे। तर बघा, अगोदर आपण 4 गुणिला 4, तर अगोदर 4 गुणिला 4 करून घेऊ। 4 गुणिला 4 अधिक 3 गुणिला 3, 3 गुणिला 3 अधिक 2 गुणिला 2, अधिक 2 गुणिला 2, आणि उरलं किती? मग इथं 1, फक्त एकच संख्या उरली आपली, कोणती? ती म्हणजे 1। तर 1 उरलं आहे म्हणून इकडे अधिक 1 करायचं आहे। त्यानंतर 4 गुणिला 4, 4 गुणिला 4, ठीक आहे। त्यानंतर 4 गुणिला 4 किती? 4 चौक 16, 16 अधिक 3 गुणिला 3 9, अधिक 2 गुणिला 2 4, अधिक 1। मग त्यानंतर बघा, 16 अधिक 9 25, अधिक 4 29, अधिक 1 30, म्हणजे दिलेल्या आकृतीमधील चौरसांची संख्या किती आहे? तर 30 आहे। अशा प्रकारे आपल्याला चौरसांची संख्या सोडवायची आहे। आणि चौकोनाची संख्या विचारली तर त्याकरिता वेगळा सूत्र, त्याचा व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, शेजारील आकृतीमधील चौरसांची संख्या किती? चौरसांची संख्या म्हटलं आहे, इथं आकृती दिल्या, तर या अगोदरचा आपण प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने आपल्याला हा पण प्रश्न सोडवायचा आहे। अगोदर आडवे चौरसांची संख्या किती आणि उभे चौरसांची संख्या किती, त्यांना आपल्याला क्रम देऊन द्यायचा आहे। इथे बघा, 1 2 3 4 5 6, 6 आडवे चौरस आहेत आणि उभे चौरस 1 2 3 4 आहेत। मग काय करायचं? आपल्याला आता यांचा गुणाकार करायचा। शेवटची संख्या इथं 4 आहे, इथं 6 आहे, यांचा गुणाकार इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे। आता यांचा गुणाकार करायचा आहे। गुणाकार मग कसं होईल बघा, 6 गुणिला 4, 6 गुणिला 4 अधिक 5 गुणिला 3, 5 गुणिला 3 अधिक 4 गुणिला 2, 4 गुणिला 2, आणि नंतर बघा इथं उरले किती संख्या आहेत? 1 2 3, 1 2 3 संख्या उरल्यात। तर या 1 2 3 पैकी बघा मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या आहे 3। मग यांच्या बेरजेमध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे? 3 मिळवायचे आहे, 3 मिळवायची आहे। समजा इथं जर 3 नसता, इथं 3चा इकडे गुणाकार झाला असता तर आपल्याला मोठी संख्या किती असती? 2, मग आपण 2 मिळवलं असतं, पण इथे किती होत आहे? 3, म्हणून आपण 3 घेतलं। त्यानंतर यांचं आता कॅल्क्युलेशन करायचं आहे। कॅल्क्युलेशन केलं तर 6 गुणिले 4
6 गुणिले 4 होतात 24, त्यानंतर 3 5 15 अधिक 4 2 8 अधिक 3. मग आपण यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. मग 24 अधिक 15 किती होतात? 24 अधिक 15 होतात 39, 39 अधिक 8 47, 47 अधिक 3 50. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहे तर 50 आहेत. तर या दोन उदाहरणावरून तुम्हाला मग चौरसांची संख्या म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत हे तुम्हाला काढता येत असेलच. त्याकरिता मग तुम्हाला हा मी तिसरा प्रश्न दिलेला आहे. तर या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासंबंधी पण एक कमेंट करायला विसरू नका.